येवल्यात पाणी प्रश्न पेटला। पालखेड कालव्यामध्ये देशमाने येथील शेतकऱ्यांचे अर्धनग्न होत जलसमाधी आंदोलन। देशमाने बुद्रुक येथील पाणी वापर संस्थांना पाणी सोडण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये पाणी टंचाई दिवसेंदिवस डोके वर काढत असून उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे। त्यामुळे शेती पिके धोक्यात आली असून सध्या सुरू असलेले पालखेडचे रोटेशन सुरू असून येवल्याच्या पश्चिम भागात असलेल्या देशमाने बुद्रुक या ठिकाणी कोई जल पाणी वापर संस्था व छत्रपती पाणी वापर संस्था या अंतर्गत सुमारे 400 शेतकरी असून तब्बल 200 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। यासर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे। मात्र पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने शेतकऱ्यांनी स्वतः पालखेड कालव्यामध्ये अर्धनग्न होत जलसमाधी आंदोलन केलं असून देशमाने बुद्रुक या ठिकाणी जाणाऱ्या चाऱ्यांचे गेट देखील खोलण्याचा प्रयत्न या प्रसंगी लासलगाव पोलिसांनी आंदोलन करताना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम होते। आदरणीय साहेब, चेअरमन गोविंद जल पाणी वापर संस्था देशमाने खुर्द साहेब, आम्ही 20-25 दिवसापासून 1 महिना झाला पाठ सुटून आम्ही या पाण्यासाठी भांडतोय। तर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही। आमच्या या 21 नंबर हेडला 21 नंबर 4 नंबर 21 हेड विंचूर हेड आहे हे। तर याला जवळजवळ 6-7 सोसायटी आहे। तर इथं दोन सोसायटीचे चेअरमन इथं उपस्थित आहे। हे आम्हाला पाणी सोडत नाही साहेब। यांनी शेतकरी जगाचा पोशिंदा असताना यांनी आम्हाला एवढं वेटीस धरलं। आमचे सगळे साहेब पिकं जळले। शेतकऱ्याची व्यथा आम्ही पूर्ण सगळं सोडून आम्ही आज जलसमाधी घेण्यासाठी इथे आलेलो आहे। तरी आमच्या समस्या प्रशासनाला कळाव्या म्हणून याच्या संदर्भात आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहोत। तरी प्रशासनाने आम्ही भविष्यात आम्ही राहू न राहू आम्ही जलसमाधी घेतोय, पण शेतकऱ्याच्या व्यथा या सरकारने जाणून घेतल्या पाहिजे आणि इरिगेशन विभागाने, पाटबंधारे विभागाने, पण जलसंपादन विभागाने या शेतकऱ्याच्या व्यथा जाणाव्यात। आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा असताना जर शेतकऱ्याचे असे हाल चालले, तुम्ही बंधारे भरायला पाणी आहे, पाणी विकतात, पाटकरी पाणी विकतात, साहेब लोक पाणी विकतात, फक्त इथे शेतकऱ्याला पाणी नाही। आज आमचं पूर्ण सर कांदे जळून गेलेले। आज आम्ही फक्त आलेलो आहे आमच्या गुराढोरांसाठी, आमच्या मायबाप लक्ष्मीसाठी इथं आलेलो आहे। तरी एवढी हाल आम्ही आता काय बोलणार। कृषी प्रधान देशात जर शेतकऱ्यांचे एवढे जर हाल चालले तर मग याच्यापेक्षा दुर्दैव कुठल्याच देशाचं नाही। आणि तुम्ही म्हणतात महाराष्ट्र कृषी प्रधान देश आहे, कसा काय कृषी प्रधान देश आहे? कृषी मंत्र्यांनी काय ह्या व्यथा कृषी मंत्र्यांनी मंत्रालयात मांडावा, कलेक्टर साहेबांकडे या पाण्याचं नियोजन करावं। 1 महिन्यापासून विंचूर हेडपासून जर 1 महिन्यापासून पाणी चाललेलं आहे इथून, तर कोण नियोजन करतं? कुठं नियोजन चाललंय? डबल चाऱ्या कुठं सोडल्या जातात? कोणते बंधारे पैसे घेऊन भरले जातात? हे सगळे संबंधित अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा शासनाला आणि 21 नंबरला पाणी सोडावं एवढी विनंती करतो साहेब। आणि शेतकरी पूर्ण हातात झालेला आहे आणि या आम्हाला शेतकऱ्याला कांद्याला भाव नाही, आमच्या ऊसाला भाव नाही, आमची सोयाबीन 4400 चालले, 1900 कांदे विकत होते 1200 विकू राहिले। आता शेतकऱ्यांना आत्महत्या तर शेतकरी करताय, अजून जर त्याच्यावर काही पर्याय असेल तर शासनाने आम्हाला पत्राद्वारे सुचवावं का आत्महत्या नका करू, तुम्हाला दुसरा पर्याय आत्महत्याचा तो द्या, आम्ही तो पण शासनाचं ऐकू। कारण आम्ही शासनाचं ऐकत आलो, मतदान करा, आम्ही मतदान करतो। आम्ही तुम्ही जिथं फुले ठेवा म्हणलं तिथं फुले ठेवतो। आमची जर व्यथा तुमच्यापर्यंत जर पोहोचू शकत नसेल तर शेतकऱ्याने अजून कोणता पर्याय अवलंबनायचा सर? शासनाला माझी विनंती, याची दखल घ्यावा। आज 2-4 आम्ही जलसमाधी घेऊ, आमचं काय होईल आता आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण साहेब याची दखल घेण्यात यावी आणि इथून पुढं 21 नंबरचं 25 नंबर 4चं चांगलं नियोजन करावा। आणि शेतकऱ्यांना जास्त अपेक्षा नाही, आम्हाला पाणी मिळावं। हे बाकीचं पाणी तुम्ही कुठं देता, आम्हाला काहीच त्याच्याशी मतलब नाही, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र साहेब। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।